त्याच्या पलीकडचं सीताफळ, त्याच्या पलीकडचं मोगली एरंड, ती पपई, त्याच्या पलीकडचं हे मिरगुडी, हे मिरगुड आहे, हे धोत्र आहे, हे लाल कनेरी, 5 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र. आता हे सगळं साहित्य किती होते? 200 लिटर, 200 लिटर. 200 लिटर. पाले किती? 2 किलो का 1 किलो? लिंबाचा पाला 5 किलो, बाकी इतर सर्व पाले 2 किलो. बरोबर. 200 किलो झालं. आता हे आपण आज तयार केलं, समजा ह्याला ठेवलं, कधी राबणार हे? हे कंटिन्यू मध्ये 1 महिन्याच्या नंतर आपल्याला हे कामाला येईल. 45 दिवस जर ठेवलं हे, 45व्या दिवशी राबतं हे, म्हणजे 40व्या दिवसापासून राबायला चालू होते. 45व्या दिवशी ह्याला वापरायचं फवारायला. कसं प्रमाण कसं आहे फवारायचं? 25 ml 1 लिटर. एका फवारा जे आहे आपला, एक फवारा आपला 15चा, त्याला 1 लिटर टाकायचं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे जरी जास्त झालं तर साईड इफेक्ट काहीच नाही, काहीच साईड इफेक्ट नाही. जसं आपण समजा कोराजन जर जास्त टाकलं तर ते जळते, किंवा तणनाशक जर थोडं जास्त टाकलं की सगळं सोयाबीन जळून जाते, तसं ह्याचा साईड इफेक्ट काहीच नाही. किती दिवस वापरणार आहे? ते 2 ते 3 फवारे, 6 महिन्यापर्यंत 6 महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी आहे. 2 ते 3 फवारे. व्हॅलिडिटी ह्याची 6 महिने आहे. कशावर फवारणार? सोयाबीन पिकावरती. सोयाबीन पिकावर आलं लक्षात. कशावर म्हणजे का? पुण्या रोगावर. तर कशा? मावा, तुडतुडे, सकिंग म्हणजे ते रस शोषक जे किडे आहेत, ते गोंगान वगैरे, ते बघा पांढरे, त्याच्यासाठी 1 नंबर. त्याच्यानंतर तुम्ही ड्रेंचिंग करू शकता. कशा ड्रेंचिंग करणार तुम्ही? ड्रेंचिंग म्हणजे माहिती आहे ना, आळवणी. त्या फवाऱ्याच्या समोरचं टोक काढायचं स्प्रेइंगचं आणि आळवणी करायची. आळवणी म्हणजे ना, असं झाड असते, झाडाच्या बुडाला एकदम इथं नाही टाकायचं, असं टाकायचं. काय होते माहिती आहे? बुरशी येत नाही. मुळकूज जे आहे, मुळातल्या जे बुरशी, फायटोथोरा ब्लाइट म्हणून वेगवेगळ्या बुरशी येतात मुळातल्या, पाण्यामुळे होत्या, त्या बुरश्या होत नाही त्याच्यानं. तुम्ही पपईला टाकू शकता, तुरीला टाकू शकता, तुमचे ड्रॅगन फ्रूटला टाकू शकता, तुमचे फळझाड जे आहेत, चिकू, आंबा, सगळ्या टाकू शकता हे. बरं का? किती दिवसापर्यंत टाकू शकता? कोणी अवस्थेमध्ये टाकू शकता? वाढीच्या अवस्थेमध्ये. एकदा जर मूळ कूज दिसली तुम्हाला आणि तुम्ही टाकलो की मग शक्यतो हे म्हणजे कव्हर होत नाही. बरं का? 30 ते 40 दिवसाच्या पुढून. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे रोग येण्याच्या अगोदर जर तुम्ही वापरलो हे जीवामृत, हे सगळ्यात चांगलं आहे. तुम्हाला सांगतोय, दशपर्णीय जीवामृत, निंबोळी वगैरे तुम्ही बनवलं, हे अतिशय सुंदर आहे. आणि याला तुम्ही तुमचं हे सगळं कष्ट बघूनच मी तुमच्या गावामध्ये 125चा एक गट दिलो. काही आहे बरं का? त्याचा फक्त ट्रेलर दाखवायला लागले मी तुम्हाला. 125चा गट दिलोय. लवकरच त्याची बैठक होणार आहे. 125 लोक चांगले शेती करणारे घ्या. त्याला अटी येतात. सेपरेट शेत, 7/12 राहावं, 8 राहावं, राशन कार्ड राहावं, फार्मर ID राहावी, तो नैसर्गिक शेती